आणि आता बातमी आहे नाशिकमधून। नाशिकच्या घोटीमधील बँकेमध्ये महिलांनी मोठी गर्दी केली आहे। लाडकी बहीण योजनेसाठी केवायसी आणि फॉर्म भरण्यासाठी महिलांनी ही गर्दी केली आहे। सकाळपासून येऊन सुद्धा नंबर न लागल्यामुळे अनेक महिलांनी रात्री बँकेच्या आवारातच मुक्काम केलाय। बँकेसमोर महिलांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत। तर आपण ही नाशिक मधली दृश्य पाहतोय। नाशिकच्या घोटीमधील बँकेमध्ये महिलांनी गर्दी केलेली आहे। लाडकी बहीण योजनेसाठी केवायसी आणि फॉर्म भरण्यासाठी ही गर्दी पाहायला मिळते। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांच्याकडून। अभिजित, आपण पाहतोय लाडकी बहीण योजनेसाठी केवायसी करायचंय, फॉर्म भरायचा आणि त्यासाठी रात्रीपासूनच या महिला या बँकेच्या समोर मुक्कामी आहेत। काय नेमकी त्यांची मागणी आहे, कशा पद्धतीने या गर्दीचं नियोजन करण्यात आलंय, अधिकचे अपडेट्स? श्वेता, खरं तर ग्रामीण भागातल्या महिलांकडून सातत्याने या सगळ्या योजनेच्या संदर्भात बँकांकडून ज्या पद्धतीने ही प्रक्रिया केली जाते त्यावर नाराजी व्यक्त केली जाते। कारण घोटीच्या या बँकेसमोर या सगळ्या महिलांच्या रांगा लागलेल्या आहेत, गर्दी झालेली आहे। खरं तर ग्रामीण भागातून अगदी आदिवासी पाड्यातून या महिला या ठिकाणी बँकेत येतात। यायला जायला रस्ता नसतो, वाहनांची सुविधा नसते, मात्र तरी देखील या योजनेसाठी या सगळ्या महिला शहरामध्ये पोहोचतात। मात्र त्या ठिकाणी प्रचंड अशी गर्दी असल्याने मागच्या 4 ते 5 दिवसांपासून या महिलांना पुन्हा माघारी घरी परतावं लागत होतं। त्यामुळे काल रात्री अनेक महिलांनी बँकेसमोरच ठिय्या मांडला, त्या ठिकाणीच आपली रात्र काढली, जेणेकरून सकाळी लवकर आपला नंबर लागेल, योजनेचा फॉर्म भरला जाईल आणि आपल्याला योजनेचा लाभ मिळेल। मात्र सकाळपासून देखील या ठिकाणी प्रचंड अशी महिलांची गर्दी झालेली पाहायला मिळते। बँकेमध्ये जी प्रक्रिया आहे ती अतिशय वेळखाऊ असल्यामुळे खूप वेळ त्या ठिकाणी महिलांना लागतोय आणि परिणामी महिलांच्या रांगा ज्या आहेत त्या वाढतच चाललेल्या आपल्याला पाहायला मिळते। आणि त्यामुळे बँकांनी या सगळ्या ही जी सगळी प्रक्रिया आहे ती अधिक जलद आणि सोपी करावी अशा पद्धतीची मागणी या सगळ्या आदिवासी महिला करताना पाहायला मिळतात। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।